प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालापैकी 3 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे। दिवसभरात 5 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून नुकत्याच प्राप्त झालेल्या अहवालामध्ये अलमपूर तालुका नांदुरा येथील 19 वर्षीय तरुण, जळका भडंग तालुका खामगाव येथील 25 वर्षीय तरुण आणि खामगाव येथील 70 वर्षीय वृद्धांच्या अहवालाचा समावेश आहे। आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 35 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहे, त्यापैकी 3 मृत आहे। आतापर्यंत 24 कोरोनाबाधित रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे कोविड रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे। अशा प्रकारे सुटी देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 24 आहे। सध्या रुग्णालयात 8 रुग्णांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती सामान्य रुग्णालय खामगाव येथील डॉक्टर निलेश टापरे यांनी दिली। तालुका बाळापूर येथील व्यक्ती खामगाव येथे भाटिया लेआउटमध्ये परवाला भावाकडे गेला होता। त्याची तब्येत बिघडली असल्याने त्याला खामगाव सामान्य रुग्णालयात भरती केले होते। त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। त्याचे जावई सुद्धा गोपाळनगरच्या शेवटच्या टोकाला राहतात। या दोन्ही परिवाराला क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मूळ रुग्ण हा खामगाव शहरातला नसून पाहुणा म्हणून भावाकडे आला होता। येण्यापूर्वी तो बार्शी टाकडीवरून आला होता। दोन्ही ठिकाणच्या नातेवाईकांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।